ताई काय सांगाल प्रभाग 20 मध्ये कोण सक्रिय आहे असं वाटते तुम्हाला? इथले नागरिक कोणाला संधी देतील वाटते? प्रभाग 20मध्ये राजूदादांचं काम अतिशय चांगलं आहे. बर लोकांचं काय असेल, पाण्याची समस्या असेल किंवा रस्त्याची असेल किंवा लाईटची असेल, हे जे काय असेल ते दादांनी अगदी चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे. त्यामुळं प्रभाग 20मध्ये असं आम्हाला वाटतंय की ही महायुती आघाडीच यावी. वाटते. हो हो हो. आता तुम्ही राजू जाधवांचा उल्लेख केला. काय नेमका अनुभव होता? ते अडीअडचणीला उभे राहतात का? संपर्क आहे का त्यांचा? भरपूर. कारण सांगते काय, गोरगरिबांचा दाता. ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर राजूदादा म्हणजे गोरगरिबांचा दाता. म्हणजे गोरगरिबांची कामं काय असेल तर हो 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 हो. केल्यानंतर उपलब्ध असतात. अगदी हक्केला ते उभे आहेत. काय अनुभव काय आहे तुमचा? कोणत्या कामासाठी त्यांना फोन केलेला? काय नेमकं काम? मग हेच की लाईट असू दे किंवा पाणी असू दे किंवा इतर आमचं काय लाडकी बहीण योजना असू दे, आम्हाला कुठल्या अडचणी आल्या तर ते आम्हाला म्हणजे सांगून सवरून सगळ्या अडचणी दूर करून त्यांनी आमची बरीचशीच कामं केलेली आहेत दादानी. आता पुढच्या 5 वर्षात जर आपण विचार करायचा झाला, कारण आता या निवडणुकीनंतर 5 वर्ष परत निवडणूक नाही, कोणाला संधी देतील इथले नागरिक वाटतंय? इथे म्हटलं तर ह्याच महायुतीला म्हणजे राजूदादांना 100% संधी देणार. महायुतीला संधी हो, देतील हो, असं हो, वाटतं? हो. खात्री आहे तुम्हाला? हो 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 हो. कारण त्यांचं कामच तसं, कार्यच तसं आहे राजूदादांचं. आहे खात्री. हो हो हो. आणि आम्हाला असंच वाटतंय की ही महायुती यायला पाहिजे, हीच आघाडी यायला पाहिजे. आणि आल्यानंतर सुद्धा खात्रीनं मी सांगते की राजूदादांचं काम हे पूर्णपणे सक्रिय राहणार. विश्वास आहे. हो हो हो. थँक्यू. प्रभाग 20 ची लढत आहे. काय वाटते तुमच्या मदतीला कोण येते? राजू दादा. राजू दादा. बर काय मदतीला येतात? त्यांनी गटरी वगैरे आणि बोलवले की लगेच हजर असतात. हजर असतात. किती वर्षाचा अनुभव आहे? 5 वर्षाचा. 5-6 वर्ष आहेत. बर मला सांगा पुढच्या 5 वर्षात इथले नागरिक कुणाला संधी देतील असं वाटतंय? त्यांनाच देतील. देतील? खात्री आहे का? होय होय. बरं त्यांच्या कामांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? कशासाठी ते उपलब्ध असतात का तुम्हाला? अडीअडचणीला उपलब्ध असतात? असतात. बर काय तुमचा अनुभव होता? कशासाठी उपलब्ध होते? ते आमची गटरीची कामं वगैरे करायची होती त्यावेळेला. करायची होती. तेव्हा. बर मग तुम्ही फोन केलेला का? काय झालेलं मग? फोनच केलेला. फोन केलेला मग तिने प्रतिसाद दिला काय तुम्हाला? हो. दिला. मग काय झाली पूर्ण काय कामं ती? झालीत की अजून झाली. आता 20 मध्ये येतील वाटते तुम्हाला निवडून ते? येणार की. खात्री आहे? हो. हां काय वाटते तुम्हाला प्रभाग 20 मध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय? राजूदादा. कारण काय? लाडक्या बहिणीचे पैसे येतात ना. लाडक्या बहिणीचे पैसे येतात. मला सांगा राजदादा तुमच्या कामाला कधी असतात काय? प्रभागात असतात की. फेरी वगैरे असते का त्यांची? असते. जनसंपर्क आहे का? हाय भरपूर. हो हो. ओके. काय कामं त्यांनी केलं? हाय आपली गटारीची कामं, ते रस्त्याची. रस्त्याची केलं? मी माझ्या पद्धतीने तुम्ही जर सांगायला लागला तर ते जास्त. मला सांगा तुम्ही गटारीची त्यांनी कामं केली म्हणता, नेमका काय प्रश्न होता तो? ड्रेनेज सेन तुंबवत होते ना. बर किती वर्ष होतं ते? भरपूर. आता मी तर ह्या प्रभागामध्ये 17-18 वर्ष राहायला भाड्यानंच राहायला. बर त्यावेळेपासून होता? हो हो मग ते सुटला काय? हो. सुटल्यात की. कधी सुटला? झाली दादा 5-6 वर्ष होऊन गेली की. 5-6 वर्ष हो झाली. हो. कोणी सोडलं कोणी? त्यांनीच की, राजूदादांनीच की. राजू दादा. मला सांगा राजू जाधव असतात काय या प्रभागामध्ये? अडीअडचणीला उभा राहतात? येतात. पाणी आलं नाही तरी पाण्याचे टेम्पो सगळे हे करतात. हो हो करतात. मग आता या निवडणुकीत कुणा संधी देतील इथले नागरिक वाटते त्यांना? देतील की. निवडून देतील? की. वातावरण आहे का आसपास? असं आहे की. आहे देणार. वातावरण? आता जे देणार की. तुम्हाला वाटते ना तसं? देणार. मित्रा प्रभाग 20 मध्ये काय वातावरण आहे? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे इथली. तुला काय वाटते? मला वाटते की महायुतीचं सरशी होईल, कारण महायुतीने इथं भरपूर काम केलेलं आहे. भरपूर काम केलेलं आहे. काय सांगशील उदाहरणा देखील? काय नेमकी काम आहे तिथली? रस्ते, गटर्स, तेंडुलकर सरांच्या माध्यमातून इथं भरपूर काम झालेलं आहे. तसंच मला असं वाटते की महिला सक्षमीकरणासाठी नेहा तेंडुलकरांचं काम पण वाखाणण्याजोग आहे. चांगलं 100% आहे. आता इथल्या निकालावर जर बोलायचं झालं पुढच्या 5 वर्षात इथले नागरिक कोणाला संधी देतील वाटते? 100% महायुतीला संधी देतील? खात्री आहे तुला? हो 100% खात्री आहे. ठीक. धन्यवाद.
काय सांगशील मित्रा प्रभाग 20 मध्ये काय वातावरण आहे, कोण निवडून येईल वाटतं? प्रभाग 20मध्ये आता महायुतीचंच वातावरण आहे. बर राजूदांनी आता सगळीकडे वातावरण ते केले राजू जाधव यांनी, बर त्यामुळे महायुतीचंच आता वातावरण आहे. राजूदांनी वातावरण केलंय म्हणतोस तू, नेमकं काय वातावरण? हे राजूदांनी कामं म्हणजे काम असं तटवाल नाही की काम काय काय सांगितलं की हे काम करायचं आहे ते लगेच सगळी कामं केल्यात सगळी, त्यामुळं महायुतीचं वातावरण आहे. बरं माहितीचं वातावरण. पुढच्या 5 वर्षातली इथली लोक कोणाला संधी देतील असं वाटतं? आता तर वाटते आता वरती केंद्रात सत्ता असल्यामुळे तर वाटते महायुतीची भाजपची सत्ता येईल असं वाटते. भाजप शिवसेना राष्ट्रवादी ही सत्ता येईल असं माहिती हो एवढा काय खात्रीशीर आहे असतो का? कारण काय वाटतं. कामं तशी केल्यात. कामं केली हां, काय या प्रभागातली काय कामं सांगशील? काम आता राजू यांना नवीन प्रभाग आहे त्यामुळे आता त्यांना संधी द्यावी अशी वाटते की 5 वर्ष आता पुढं त्यांनी कामं करते. आता त्यांचा भाग बघितला आम्ही 81 तर नगरसेवक नसताना त्यांनी एवढी कामं केल्यात की ते बघून वाटते की आता पुढच्या ह्या 5 वर्षात की त्यांनी आणि इथं प्रभागात कामं करते. भरपूर. काय सांगशील मित्रा, काय नेमकं वातावरण आहे प्रभाग 20 मध्ये? प्रभाग 20मध्ये सध्या बघायला गेलं तर महायुतीचे सरकार येईल अशी शक्यता तरी जास्त आहे. कारण की कसं आहे की जी सत्ता केंद्रात आहे तीच राज्यात पण आहे आणि सत्तेचा एक नियम असतो, जेव्हा आपण केंद्र किंवा राज्य घेतलं तर ते महानगरपालिका किंवा एखाद्या जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल, एखाद्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर जी केंद्रात किंवा राज्यात सत्ता असेल त्याच्या बेसिसवर जितकं आपण एखाद्या निवडणुकीला किंवा एखाद्या उमेदवाराला आपण निवडून दिलं तर ते आपली कामं फास्ट होतात. जर आपण विरोधी पार्टीला गेलं तर इतकी कामं होत नाही, त्याचा आपल्याला आधी पण अनुभव आहे. गेले 25-20 वर्षाचा आपण अनुभव काढला तर हेच दिसतं आपल्याला चित्र. राजू जाधवांचं नाव घेतलं तुम्ही या तुझ्या सहकार्यानं, कसं वाटते तुला काम? मी याच्या आधी म्हणजे माझे मित्र वगैरे त्यांच्या भागात राहायला होते, त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे किंवा मी स्वतः पाहिलेलं आहे की त्यांनी नगरसेवक नसताना इतक्या लोकांची मदत केलेली आहे की जेणेकरून त्यांनी असं कुठेही कसूर सोडलेलं नाही कुठल्याही गोष्टीत की भाई हे राहिले काम ते राहिले काम. जिथं त्या लोकांना गरज पडेल तिथं त्यांनी आपले योग्य पद्धतीनं काय असेल ते मतदान म्हणजे हे असेल मदत करणे असेल किंवा एखाद्या गरजू लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा तो लाभ मिळणं अपेक्षित आहे अशा ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून त्यात कामं करून घेतलेली आहेत. मग त्याच्यामुळं कसं आहे, एखाद्या जर सामाजिक कार्यकर्ता जर इतकी कामं आपल्याकडे पद नसताना करत असेल तर आपण एकदा संधी देणं आपलं कर्तव्य आहे. प्रभाग 20 मधले नागरिक संधी देतील असं वाटतंय? हो नक्की देतील. खात्री आहे तुला? हां, कारण कसं असते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काम जर बोलत असेल तर त्याला आपण बाकीच्या गोष्टी एवढं विचार करू शकत नाही असं. काय सांगाल तुम्ही, प्रभाग 20 मध्ये काय वातावरण वाटतंय? प्रभाग 20मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजित पवार गट यांचे जे हे आहेत उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आमच्या या 20मध्ये अजित पवार गटांना संधी मिळालेली नाही आहे, पण भाजपा आणि शिवसेना शिंदे गटांना मिळालेली आहे. ह्याच्यामधले 5च्या 5 उमेदवार आम्ही सक्षम दिलेले आहेत आणि निश्चितपणाने ते निवडून येतील याची खात्री आहे. माहितीवर तुम्ही खात्रीशीर बोलताय, कारण काय सांगा, या प्रभागात काय कामं केलेली आहेत का, ते सक्रिय आहेत का उमेदवार? जे उमेदवार आहेत ते त्याच्यापैकी 3 उमेदवार जे आहेत ते याच्यापूर्वी निवडणूक लढवलेले होते, पण त्यांना जरी त्याच्यामध्ये यश आलं नाही तरी पण त्यांनी न थांबता गेल्या या 10 वर्षामध्ये, कारण 2015ला निवडणूक झाली होती, तर या 10 वर्षामध्ये न थांबता त्यांनी लोकांच्यासाठी जी जी कामं करता येतील ती सगळी कामं केलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट निधी पण आणलेला आहे. आता तसं सांगायचं झालं तर सुर्वेनगरमध्ये 80 लाखाचा निधी आला आहे. त्याच्यानंतर वरती जीवानानाला राजू जाधव जे आहेत उमेदवार, आत्ता जे आहेत उमेदवार, त्यांनीसुद्धा 80 लाखाचा आलेला आहे. त्यांनी त्याचबरोबर जेव्हा आपली ह्याची सत्ता होती, महाविकास आघाडीची सत्ता होती, त्या काळामध्ये त्यांनी पोद्दार हायस्कूलच्या रस्त्यासाठी उपोषण केलेलं होतं, पण त्यावेळेला कधी कोरोना काळ चालू झाला आणि थांबले. पण जेव्हा सत्ता बदलली आणि युतीचं सरकार आलं तरी पण त्यांना थोडे दिवस कधी त्यांनी त्याच्यासाठी बघितलं, आपलं हे उपोषण केलेलं आहे त्याचा फायदा काय होतो का, आणि त्यांनी परत पुन्हा 5 दिवसाचं उपोषण केलं आणि त्यावेळेला युतीची सत्ता परत आलेली होती आणि त्यावेळेला 96 लाखाचं मंजूर करून त्या रस्त्यासाठी त्यांनी काय केलं, 96 लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून आणून तो रस्ता आता झालेला आहे.
आणि त्याचबरोबर साई मंदिर ते गंगाईलान या ठिकाणी जो रस्ता अतिशय खराब होता त्याच्यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आणि याच्याशिवाय ते काय करतात की जिथं जिथं कोण अडीअडचणी असेल त्यांना दिसतं की आता या ठिकाणी एक अपघात झालेला होता, त्यावेळेला त्यांना कधी दवाखान्यात नेण्यापर्यंत सुद्धा काम राजू जाधव यांनी केलेलं आहे. राजू जाधव एवढं तुम्ही खात्रीशीर बोलताय, माणूस सक्रिय आहे का? हो, सक्रिय आहे. आतापर्यंत त्यांना चांगलं काम केलेलं आहे. यापुढे इथली नागरिक त्यांना संधी देतील वाटतं? आता कसं आहे माहिती आहे का, जर तो माणूस ती व्यक्ती जर सत्ता नसताना निधी आणून जर कामं करत असेल तर त्यांना जर या ठिकाणी पुन्हा एकदा ते उभारलेत त्यांना यश नक्कीच मिळणार आहे. आणि जर त्यांना मिळाले तर निश्चितपणानं या 20च्या प्रभागाचा ते कायापालट करतील एवढं नक्की. धन्यवाद.